नमस्कार मंडळी. काल मी लवकर आले होते ना, तर मी आधी स्टार्टिंगला चहा वगैरे मस्त करून घेतला. मग चहा बिस्किटी खाल्ले. मग त्या भाज्या पण अशा नीट करून घेतल्या. त्या भाज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तिथं आधी. आणि मग शेपू, मेथी, पालक ही स्वच्छ पाण्याने धुतले, उकडायला ठेवून दिले. थोडेसे शेंगदाणे टाकले आणि बारीक चिरलेले टमाटे टाकले. एका तांब्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून ते पण शिजायला ठेवून दिले. एकीकडे कुकर ठेवून दिला आणि एकीकडे तवा ठेवला आणि 4-5 भाकरींचं पीठ मळून घेतलं. नाचणीच्या पिठांच्या भाकरी केल्या आणि छान अशा टम्म पण भाकरी फुगून घेतल्या. भाकरी झाल्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण ह्यांचं वाटण करून घेतलं बारीक, म्हणजे मिरचीचा ठेचा. आणि कुकरच्या शिट्ट्या झाल्या ना, तर एका भांड्यामध्ये ती उकडून घेतलेली भाजी आहे ना, ती काढली आणि छान अशी ग्लासाने घरटून घेतली. ते घरटताना मग मीठ, हळद टाकली त्याच्यामध्ये आणि एकीकडे कढई पण ठेवली. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा ना मिरचीचा ठेचा टाकला आणि 1 चमचा बेसन पीठ टाकलं. बेसन पीठ टाकलं ना, भाजी छान अशी घटमुट होते. आणि जेवढी भाजी लागली ना तेवढंच पाणी पण ओतलं. अशी छान गदागदा एक उकळी येऊ दिली आणि मस्त झाली होती भाजी बरं का. 1 भाकर खाण्याच्या ऐवजी 2 भाकरी नक्कीच खाल्ल्या जाते. आणि माझी आजी नेहमी म्हणते, थकलेल्या मनाला शांत करण्याचे साधन म्हणजे अभंग. जय जय रामकृष्ण हरी. आणि भाजी माझ्या छोट्याशा गावची छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.